पूर्व विदर्भाला पुढील 3 दिवस वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे। प्रामुख्याने अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। नांदेडमध्ये वादळी वारा आणि पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। अर्धापूर तालुक्यात पाऊस आणि गारपिटीनं पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात, त्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर झालेत। पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस बरसलाय। अवकाळी पावसानं फळबागा आणि आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गारांचा पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालंय। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तुगावात शेतकरी विवेक हराळकर यांच्या आंबा बागेचं वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं नुकसान झालं। जनावरांसाठी ठेवलेला कडबा देखील भिजून मोठं नुकसान झालंय। आंब्याच्या कैऱ्या खाली पडून जवळपास लाखोंचं नुकसान झाल्यानं शेतकरी हराळकर हवालदिल झालेत। एका महिला शेतकऱ्याच्या आक्रोशानं सध्या हिंगोली जिल्हा कळवळलाय। वसमत तालुक्यातील गिरगाव परिसरामध्ये शीलाबाई नादरे यांच्या बागायती पिकाचं नुकसान झालं। 30 वर्षांपूर्वी त्यांनी लावलेली बाग उद्ध्वस्त झाली आहे। माझ्याकडे मंगळसूत्र सोडून आता काहीच उरलेलं नाही असं म्हणत महिला शेतकऱ्यानं टाहो फोडलाय। केवढ्याले झाडं केलेत बापा। मला काही सुधरत नाही, काय करावं ते काही सुधरणं झाले। काय करू मला काही समजणं झालं, सुधरणं लेकरासारखं झोपलं रे वाघा याला।